नमस्कार प्रेक्षक हो, तूही रे माझा मितवा या मालिकेमध्ये आपण पाहत आहात ईश्वरी आणि तिची आई त्या बाईचा शोध घेत आहेत ज्या बाईमुळे ईश्वरीच्या आईची बदनामी झाली होती आणि अर्णवच्या आईने आत्महत्या केली होती. ईश्वरीच्या आईने स्केच आर्टिस्टकडून पहिल्यांदा त्या बाईचे स्केच काढून घेतले, पण वल्लरीने त्या स्केच आर्टिस्टला सुद्धा मॅनेज केले. त्याला पैसे देऊन त्याच्या गावी जायला सांगितले. त्यामुळे अर्णव आणि ईश्वरीच्या हाती तो फोटो लागलाच नाही. नंतर ईश्वरीच्या आईला त्या पत्रकाराचा फोन नंबर मिळाला ज्याने त्यावेळेस ही बातमी लिहिली होती. ईश्वरी त्याच्यापर्यंत पोहोचली, पण त्या पत्रकाराने तिला ओळख दाखवलीच नाही. नंतर ईश्वरीने त्या पत्रकाराचा पत्ता शोधला. ती त्याच्या घरी पण गेली, पण त्याच्या वॉचमनने तिला आत जाऊ दिले नाही. नंतर अर्णव आणि ईश्वरी त्या पत्रकाराचा फोन नंबर मिळवून त्याला फोनवरून पैशांची ऑफर करतात. अर्णव त्या पत्रकाराला म्हणतो, मला त्यावेळेस नक्की काय घडलं होतं, या सर्व प्रकारामागचा सूत्रधार कोण आहे हे सांगण्यासाठी तुला पाहिजे तेवढे पैसे मी देतो, पण आम्हाला याबद्दल सर्व माहिती हवी आहे. त्याची माहिती काढण्यासाठी अर्णव ईश्वरी त्यांनी सांगितलेल्या पत्त्यावर जातात, पण त्या ठिकाणी ईश्वरीला गोळी लागते. तुम्हाला काय वाटते, ईश्वरी वाचेल का? का मिस इंदौर मालिकेतून आता एक्झिट घेईल? ईश्वरीचे पात्र मालिकेतून बाहेर पडेल का? जर ईश्वरीचे पात्र मालिकेतून बाहेर काढले तर मालिकेला काय अर्थ राहील? तुम्हाला ही मालिका पाहायला आवडेल का? मग तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.